तुम्हाला मॅडम एक विचारायचं असं होतं की आता तुम्ही दोघे इकडे येता, तुम्ही इथं बघता सगळं आणि इथं पण प्रॉब्लेम्स असतात आणि तुम्ही फॅशन तुमचं जे करिअर आहे त्यात पण प्रॉब्लेम आहे. तर दोघांकडे बघितलं तर तुम्ही काय सांगाल की कसं ती लाईफ कशी हँडल केली पाहिजे? कारण बरेच लोकांचे कमेंट येतात की हां तुम्हाला पैसा आहे, तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट केला पैसा. काही जणांना पैसे नसतात, त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची असते पण धाडस होत नाही किंवा एक गोष्ट त्यांना लक्षात येत नाही की आपण काय करावं. तर त्याविषयी काय सांगा? नाही, आता तिकडे मी प्रॅक्टिस करते मी पॅथॉलॉजिस्ट आहे, त्यामुळे तिथले प्रॉब्लेम खूप वेगळे असतात. तिथं माझं डोकं पूर्ण वापरलं जातं आणि इकडचे प्रॉब्लेम वेगळे असतात. तिकडं फिजिकल ॲक्टिव्हिटीज जास्त होतात. त्यामुळं खरं तर हे एकमेकांना पूरक आणि चांगल्या गोष्टी आहेत की ज्या दिवसभर आम्ही करत असतो. आम्ही रोज काही येत नाही, आठवड्यातनं 2-3दा येतो आणि बाकीचं लोक हे काम बघतात इथलं. तर चॅलेंजिंग वाटतंय पण आत्ता तरी मला हे सगळं. तर बघूया, अडचणी येत राहतात दोन्हीकडं, तिकडं पण असतात इथे पण असतात, पण दोन्हीचे मार्ग वेगळे वेगळे आहेत. तर त्यामुळं जास्त जीवनाला अर्थ येतो ना आपल्या, नुसतंच नाही. तर तसं खरं म्हटलं तर मी रिटायर्ड आहे आता, म्हणजे मी गव्हर्नमेंटमधनं प्रोफेसर म्हणून रिटायर होऊन मी आता परत प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये काम करते आहे आणि इथे पण येते. तर हे असं वेगवेगळ्या प्रकारचं आयुष्य जगायला पण मला जास्त मजा येते.